हॅलो, आज माझा बेत होता कारले बनवायचा. पण कारले म्हटलं की सगळ्यांना कडू कारलं हेच आठवतं. पण अशा पद्धतीने केलेलं कारले कडू लागत नाही आणि अगदी चविष्ट होतं. आधी मी सगळे कारले कापून त्यातला बिया काढून त्यावरचे टोकदार लेअर काढून घेतला आणि मीठ टाकलेल्या पाण्यात 10-15 मिनिटं ठेवलं. असं केल्याने काय होतं, त्याच्यातला कडवटपणा निघून जातो आणि कारलं कडू होत नाही. नंतर मी वाटण करायला घेतलं. वाटणामध्ये कोथिंबीर, किसलेलं खोबरं आणि लसूण हे टाकून वाटून घेतलं. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं वाटण करायचं. शेंगदाणा भाजून घ्यायचे. कच्चे घेतले तर त्याची चव लागत नाही. भाजलेले शेंगदाणे वाटून मी आता इथे बारीक घेतले. तुम्ही जाडसरही ठेवू शकता. त्यात आपले नेहमीचे मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ सोयीनुसार. ते सगळं आधीचं मिश्रण आणि हे मसाले सगळे एकत्र करून घेऊन कारल्यांमध्ये स्टफिंग करायचे. त्याच्यानंतर फोडणीला जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून कारले त्याच्यामध्ये सोडायचे. 2-3 मिनिटं असंच परतवून घ्यायचं आणि आपला राहिलेला मसाला हा शेवटी टाकायचा. जर आपण आत्ताच परतलेला ह्याच्यामध्ये जर टाकला तर तो करपून जातो. त्याच्यामुळे थोड्या वेळाने तो मसाला टाकायचा. शेवटी तो मसाला टाकून त्याच्यानंतर कारले शिजतील इतकं पाणी सोडायचं आणि थोडा वेळ मंद आचेवरच कारले शिजून द्यायचे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून आपली डिश तयार. भरलेली कारली ही तयार. कडवी लागत नाही, खूप छान टेस्ट होते त्याची. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.